काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपने याची गंभीर दखल घेत असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी भाजपकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून याची सुरुवात स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव बाबा निमसे यांच्याकडून करण्यात आली आहे। ट्रॅक्टर, मोठे ट्रक, ट्रान्सपोर्टची 4 चाकी वाहने अशा शेकडो गाड्यांना लाल रिफ्लेक्टर लावत उद्धव निमसे यांनी रस्ता सुरक्षा अभियान राबवले आहे। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशान्वये नांदूर नाका येथे शेकडो वाहनांना रिफ्लेक्टर लावत अपघात घडू नये यासाठी जनजागृती करण्यात आली आहे। मोठी वाहने चालवताना अनेकदा अक्षम्य बाबींकडे दुर्लक्ष केले जाते, परिणामी यात मोठे अपघात होऊन निष्पाप लोकांचा बळी जातो। वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विदर्भ तापी कोकण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव बाबा निमसे आणि नांदूर मनोरच्या ग्रामस्थांच्या वतीने रस्ते वाहतूक सुरक्षा अभियान राबवण्यात आले। तुम्ही बघितलं असेल 4-5 दिवसापूर्वी अपघात नाशिकला झाला आणि त्या अपघातात कालपर्यंत जवळपास 9 लोक मृत्युमुखी पडले। बरेचशा ट्रॅक्टर असतील, ट्रक असतील, त्यांना माग रिफ्लेक्टर नसतं आणि मग अंधारामध्ये दिसत नाही आणि अपघात होतात। आणि मग हे सन्माननीय आपल्या पालकमंत्री गिरीश भाऊ यांच्या निदर्शनामध्ये आलं आणि त्यांनी या संदर्भामध्ये गिरीश भाऊंनी आम्हाला सांगितलं की आपण जर हे अभियान आपल्या पक्षामार्फत राबवा जेणेकरून लोकांचे जीव वाचतील। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नांदूर मानूरचे सर्व आम्ही ग्रामस्थ, ज्या काही ट्रॅक्टर असतील, ट्रक असतील, ज्यांना आजपर्यंत रिफ्लेक्टर नाही, पाठीमागे लावलेले नाही, त्या सर्वांना रिफ्लेक्टर लावून भविष्यात होणारे अपघात वाचवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय। आमच्या या उपक्रमामुळे काही जीव वाचतील, काही हे वाचतील आणि हाच उद्देश सन्माननीय गिरीश भाऊंनी व्यक्त केला की आपण हे अभियान राबवून जनजागृती करा जेणेकरून हायवेतले आणि मोठ्या अपघातापासून लोकांचा बचाव होईल। नाशिक शहरामध्ये एक भीषण अपघात झाला, त्या अनुषंगाने आत्ताचे नवनिर्वाचित पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन नाशिकला त्या सर्व ज्या अपघात झाला त्याची पाहणी करण्याकरता आले होते आणि त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की ज्या गाडीवर ज्या 2 गाड्यांमध्ये ऍक्सिडेंट झाला त्या गाडीच्या मागे रिफ्लेक्टर नव्हते आणि रात्रीच्या अंधारात रिफ्लेक्टर नसल्यामुळे जी छोटा हत्ती होता तो त्या आयुष्यावर जाऊन आदळला। त्याकरता जेव्हा सारासर विचार करता वाहतुकीच्या RTOचे जेवढे काही अधिकारी यांच्याशी चर्चाच्या माध्यमातून असं निष्पन्न झालं की रिफ्लेक्टर हे फार गरजेचं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेनुसार आज उद्धव बाबा निमसे स्थायी समिती माजी चेअरमन, माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून आज नाशिकमध्ये प्रत्येक वाहनाला, ज्या वाहनाला रिफ्लेक्टर नाही त्या वाहनाला रिफ्लेक्टर लावण्याचा अभियान आम्ही हाती घेतला आहे। आणि हे अभियान प्रत्येक बाजार समितीमध्ये ज्या भाजीपाल्याच्या बाजार समितीमधून वाहतूक केली जाते त्या प्रत्येक गाड्यांना आम्ही, आज सुट्टी असल्यामुळे रविवार असल्यामुळे बाजार समितीत आज गेलो नाही, पण उद्यापासून बाजार समितीमध्ये पण आम्ही आणि प्रत्येक सिग्नलवर चौकात हायवेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार आहे। या प्रसंगी भाजप शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळानाथ ठाकरे, माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, नाना शिलेदार, सोमनाथ बोडके, युवराज झोमन, रवींद्र निमसे, सोमनाथ आंबरे, श्याम मानावट, काशीनाथ निमसे, देविदास निमसे, संतोष माळोदे, दशरथ दिंडे, लहानू निमसे, अनिल बुनगे, दीपक दिंडे, राजू जगताप, संपतराव माळोदे, किरण निमसे, श्रीकांत निमसे, अनिल माळोदे, भरत निमसे, शांताराम शिंदे, रोहित पोरसे, निलेश निमसे, मच्छिंद्र निमसे, साहेबराव निमसे, जगदीश माळोदे, गोकुळ निमसे, प्रतीक निमसे, पांडुरंग मुकणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।